कोल्हे विखे संघर्षाचा वणवा तिसऱ्या पिढीपर्यंत धुमसतोय. सहकारातून सुरू झालेले महायुद्ध. सहकाराच्या मातीत पेरलेले राजकारण जेव्हा सत्तेच्या संघर्षात रूपांतरित होते तेव्हा अहिल्यानगरच्या राजकारणात दोनच नावे गाजतात, ती म्हणजे कोल्हे आणि विखे पाटील. ही केवळ दोन घराण्यांची लढाई नाही, तर कोपरगाव आणि राहाता या दोन साम्राज्यांच्या वर्चस्वाची लढाई आहे. स्वर्गीय शंकरराव कोल्हे आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी लावलेली संघर्षाची ही ठिणगी विवेक कोल्हे आणि सुजय विखे यांच्या रूपाने आता तिसऱ्या पिढीतही धगधगत आहे. साखर कारखान्यांपासून ते विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आणि काका विरुद्ध आका या शाब्दिक युद्धापर्यंत या दोन घराण्यातील वैर आता महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा थरार बनला आहे. नेमकी या संघर्षाची सुरुवात कुठे आणि कधी झाली? या संघर्षाची ठिणगी कशी पडली होती? पाहूया आजच्या राजकारण या पॉडकास्ट सिरीजमध्ये. स्वर्गीय शंकरराव कोल्हे आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील या दोन्ही नेत्यांचा सुरुवातीचा प्रवास हा अत्यंत संघर्षाचा आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा होता. अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार चळवळीचा पाया रचण्यात या दोघांचेही योगदान मोठे आहे. स्वर्गीय शंकरराव कोल्हे आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील या दोघांचा राजकारणातील प्रवेश हा मुख्यत्वे ग्रामीण विकास, सहकार आणि शेतकरी चळवळीतून झाला. दोघांच्याही राजकीय प्रवासाची सुरुवात स्थानिक पातळीवरून झाली आणि पुढे ते राष्ट्रीय राज्य स्तरावरील मोठे नेते बनले. पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचा जन्म 10 एप्रिल 1932 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे झाला. बाळासाहेबांना सहकाराचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. त्यांचे वडील विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणी येथे आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. वडिलांच्या खांद्याला खांदा लावून बाळासाहेबांनी प्रवरा परिसरातील सहकार चळवळीचे काम सुरू केले. त्यांनी केवळ साखर कारखानदारीच नव्हे तर ग्रामीण भागात शिक्षणाचे आणि रोजगाराचे जाळे पसरवण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना केली. सहकारातील याच कार्यासोबत बाळासाहेब विखे पाटील यांचा राजकारणात येण्याचा मार्ग जोडलेला होता. बाळासाहेब विखे पाटील यांचा सक्रिय राजकीय प्रवास 1962 मध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेतून सुरू झाला. 1971 पर्यंत ते जिल्हा परिषदेत विविध समित्यांचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळ उभी केली होती, ती पुढे नेण्याची जबाबदारी बाळासाहेबांनी स्वीकारली. त्यामुळे त्यांचा लोकांशी थेट संपर्क आला होता. बाळासाहेबांनी 1971 मध्ये पहिल्यांदा कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. त्यानंतर त्यांनी तब्बल 8 वेळा लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. काँग्रेसमध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर त्यांनी पुढे शिवसेना आणि भाजपसोबतही काम केलं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणून काम पाहिलं. यावेळी ते शिवसेनेच्या कोट्यातून केंद्रीय मंत्री झाले होते. दुसऱ्या बाजूला सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचा जन्म 24 डिसेंबर 1929 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील येसगाव या ठिकाणी झाला. त्यांचा प्रवास एका सामान्य शेतकरी कुटुंबातून सुरू होऊन गावचे सरपंच ते मंत्री असा झाला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात मात्र गाव पातळीवरूनच झाली. 1950 मध्ये वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी ते येसगावचे सरपंच बनले. त्यांनी पुण्याच्या शेतकी कॉलेजमधून BSc ॲग्री केलं होतं. तिथून ते शेतीविषयक प्रगत शिक्षणासाठी अमेरिकेला, युरोपला गेले. परतल्यावर त्यांनी आधुनिक शेती आणि शेतकऱ्यांच्या संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित केले. दांडगा जनसंपर्क आणि शेती विषयातील तांत्रिक ज्ञान या आधारावर कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कोपरगाव तालुक्यात 1963 मध्ये संजीवनी सहकारी साखर कारखान्याची पायाभरणी केली. त्यांनी केवळ साखरच नाही तर उपपदार्थांवर आधारित डिस्टिलरी प्रकल्प सुरू करण्यावर भर दिला.
1970च्या दशकात त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि व्याजाचे दर कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर ऐतिहासिक रुमणे मोर्चा काढला होता. यामुळे ते राज्यभर प्रसिद्ध झाले. कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांचे जाळे विणले, ज्याचा फायदा त्यांना राजकारणात झाला. 1972 साली त्यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर ते सलग 6 वेळा आमदार राहिले आणि राज्याचे महसूल, कृषी व सहकार मंत्री झाले होते. कोल्हे विखे पाटील या दोन्ही नेत्यांचा प्रवास एकाच जिल्ह्यातून आणि एकाच सहकार क्षेत्रातून सुरू झाला. प्रवरा कारखान्यावर विखे पाटील तर संजीवनी कारखान्यावर कोल्हे यांचे वर्चस्व होते. कोपरगाव आणि राहाता हे दोन्ही तालुके भौगोलिकदृष्ट्या जवळ असल्याने कारखान्याला मिळणाऱ्या ऊसाच्या कार्यक्षेत्रावरून सुरुवातीपासून स्पर्धा होतीच. कोणत्या शेतकऱ्याचा ऊस कोणत्या कारखान्याला जाणार यावरून होणारे वाद स्थानिक राजकारणात मोठ्या संघर्षाचं कारण बनलं. निळवंडे धरण आणि गोदावरी कालव्याच्या पाण्याच्या नियोजनावरून कोपरगावचे कोल्हे आणि लोणीचे विखे पाटील या गटांमध्ये नेहमीच राजकीय संघर्ष पाहावयास मिळाला. आपल्या भागाला जास्त पाणी मिळावं यासाठी झालेल्या आंदोलनांनी या संघर्षात तेल ओतण्याचं काम केलं. राजकीय विचारधारा पाहिली तर बाळासाहेब विखे पाटील यांनी बराच काळ काँग्रेसमध्ये घालवला, तर शंकरराव कोल्हे यांनी सुरुवातीला अपक्ष आणि नंतर शरद पवार यांच्यासोबत राहून विखेंच्या वर्चस्वाला आव्हान दिले. हा संघर्ष केवळ विरोधापुरता मर्यादित नव्हता, तर या दोन्ही नेत्यांनी आपापल्या भागातील ग्रामीण जनतेला शिक्षण आणि उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं केलं. शंकरराव कोल्हे आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील संघर्षाची पहिली ठिणगी ही प्रामुख्याने 1970च्या दशकात पडली. जरी हे दोन्ही नेते सहकार चळवळीतून आले होते, तरी त्यांच्यातील वादाची पाळेमुळे स्थानिक वर्चस्व आणि राजकीय महत्वाकांक्षेत होती. कोल्हे व विखे पाटील यांच्यातील संघर्षाची सर्वात मोठी आणि पहिली ठिणगी 1972च्या विधानसभा निवडणुकीत पडली. त्यावेळी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून शंकरराव कोल्हे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. विखे पाटील यांनी कोल्हे यांच्या विरोधात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांनी विजय मिळवला आणि इथूनच विखे पाटील आणि कोल्हे या दोन घराण्यांमधील राजकीय संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. शंकरराव कोल्हे हे सुरुवातीपासूनच शरद पवार यांचे निष्ठावान सहकारी मानले जात होते. दुसरीकडे बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. शरद पवारांना साथ दिल्यामुळे शंकरराव कोल्हे हे आपोआपच विखे पाटील यांच्या विरोधात उभे राहिले. 1978 मध्ये शरद पवारांनी जेव्हा पुलोद सरकार स्थापन केले, तेव्हा कोल्हे त्यांच्यासोबत गेले, ज्यामुळे विखे पाटील आणि कोल्हे यांच्यातील संघर्षाला अधिकच धार आली. लोकसभा निवडणुकीवेळी कोपरगाव आणि प्रवरा, राहाता हे दोन्ही भाग एकाच मतदारसंघात येत असत. यामुळे जिल्ह्याचा नेता कोण यावरून दोघांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली. अशात 1991च्या लोकसभा निवडणुकीत या संघर्षाला मोठं वळण आलं. बाळासाहेब विखे पाटील कोपरगाव मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्यांना पाडण्यासाठी शरद पवारांनी रान पेटवले होते आणि शंकरराव कोल्हे हे पवारांच्या बाजूने पूर्ण ताकदीनिशी विखे पाटलांच्या विरोधात मैदानात उतरले होते. या निवडणुकीत विखे पाटलांचा पराभव झाला आणि त्यांनी न्यायालयात धाव घेतली, ज्याला विक्रमी खटला मानलं जातं. या घटनेने दोन्ही घराण्यातील शत्रुत्व कायमस्वरूपी झालं. 1991च्या या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत शरद पवार यांनी विखे पाटलांविरुद्ध मोठी फळी उभी केली होती आणि शंकरराव कोल्हे हे या फळीचे मुख्य आधारस्तंभ होते. शंकरराव कोल्हे हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात असत. महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा पवार आणि विखे पाटील यांच्यात संघर्ष झाला, तेव्हा तेव्हा कोल्हे यांनी पवारांची बाजू भक्कमपणे लावून धरली. पवार कोल्हेंच्या या युतीमुळे विखे पाटील यांना आपल्या जिल्ह्यात राजकीय मर्यादा येऊ लागल्या, ज्यामुळे हा संघर्ष अधिक तीव्र झाला.
जिल्हा बँक, दूध संघ आणि बाजार समित्यांवर कोणाचं वर्चस्व राहणार यावरून जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच दोन गट पडले. शंकरराव कोल्हे आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील संघर्ष तो केवळ त्यांच्यापुरता मर्यादित न राहता दुसऱ्या आणि आता तिसऱ्या पिढीपर्यंत अधिक तीव्र स्वरूपात पोहोचला आहे. काळानुसार या संघर्षाचं स्वरूप बदललं असलं तरी स्थानिक वर्चस्वाची लढाई मात्र कायम आहे. दुसऱ्या पिढीत विखे पाटील घराण्याचं नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटील यांनी, तर कोल्हे घराण्याचं नेतृत्व बिपिन कोल्हे आणि त्यांच्या पत्नी स्नेहलता कोल्हे यांनी केलं. तर तिसऱ्या पिढीत विवेक कोल्हे आणि डॉक्टर सुजय विखे पाटील आमने सामने आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या राजकारणात स्वतःला मोठं केलं. सुरुवातीच्या काळात काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याकडे अनेक वर्ष मंत्रिपद होतं. त्याच काळात त्यांच्याकडे मंत्री विरोधी पक्षनेतेपद होतं. या काळात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोल्हे घराण्याचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी विखे पाटलांनी कोल्हे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी काळे घराण्याला म्हणजे दिवंगत अशोक काळे आणि आमदार आशुतोष काळे यांना छुपी किंवा जाहीर मदत केली. 2019 मध्ये जेव्हा विखे पाटील काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले तेव्हा कोल्हे घराणं आधीच भाजपमध्ये होतं. एकाच पक्षात आल्यावर हा संघर्ष संपेल असं वाटलं होतं, परंतु तो अंतर्गत गटबाजीच्या स्वरूपात अधिक वाढला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातून स्नेहलता कोल्हे भाजपकडून उमेदवार होत्या, तर आशुतोष काळे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. पण या निवडणुकीत आशुतोष काळे विजयी झाले तर कोल्हे यांचा पराभव झाला. त्यात राजेश परजणे हे अपक्ष उमेदवार उभे होते. ते विखे पाटील यांचे नातेवाईक आहेत, त्यामुळे विखे पाटील यांनीच त्यांना मतविभागणीसाठी उभं केलं असं बोललं जातं. परजणे यांनी घेतलेल्या मतांमुळेच कोल्हे यांचा पराभव झाला अशा चर्चा आजही कोपरगावच्या राजकारणात होत असतात. सध्या हा संघर्ष तिसऱ्या पिढीतील तरुणांच्या हातात आहे. विवेक कोल्हे यांनी अलीकडच्या काळात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर हुकुमशाही आणि कोपरगावच्या विकासात अडथळा आणल्याचे गंभीर आरोप केले आहेत. 2023 साली झालेली गणेश कारखाना निवडणूक तिसऱ्या पिढीतील संघर्षातील सर्वात मोठा विजय मानला जातो. विखे पाटील यांच्या ताब्यातील गणेश सहकारी कारखाना खेचून आणण्यासाठी विवेक कोल्हे यांनी त्यांचे आजोबा शंकरराव कोल्हे यांचे जुने विरोधक थोरात घराण्याशी हातमिळवणी केली. विखे विरुद्ध सर्व अशा लढतीत विखेंना पराभूत करून विवेक कोल्हे यांनी जुन्या संघर्षाला उजाळा दिला. 2024 हे वर्ष कोल्हे आणि विखे पाटील या दोन घराण्यातील संघर्षासाठी अत्यंत निर्णायक आणि वळणाचं ठरलं. हा संघर्ष केवळ छुप्या राजकारणापुरता मर्यादित न राहता उघड बंडाच्या स्वरूपात समोर आला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे पाटील उमेदवार होते. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळाले नाही. विखे समर्थकांनी असा आरोप केला की विवेक कोल्हे आणि त्यांच्या गटाने महायुतीचा धर्म न पाळता सुजय विखेंना मदत केली नाही. यातून दोन्ही कुटुंबातील दरी अधिक रुंदावली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विवेक कोल्हे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. महायुतीविरुद्ध त्यांनी बंड केलं. कोपरगावची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आशुतोष काळे यांना सुटली. आशुतोष काळे हे विखे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. आपल्या कुटुंबाचं राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी आणि विखे काळे युतीला शह देण्यासाठी विवेक कोल्हे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही लढाई कोपरगावच्या स्वाभिमानासाठी असल्याचं घोषित केलं. पण वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर विवेक कोल्हे यांनी माघार घेतली. मात्र या संघर्षातही राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगावमध्ये आपली पूर्ण ताकद आशुतोष काळे यांच्या मागे उभी केली होती. 2024च्या संघर्षात एक मोठं बदललेलं समीकरण म्हणजे विवेक कोल्हे आणि बाळासाहेब थोरात यांची जवळीक साधली. विवेक पाटलांना रोखण्यासाठी कोल्हे
यांनी थोरात गटाची मदत घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, ज्यामुळे जिल्ह्याचं राजकारण पूर्णपणे बदललं आहे. ही जवळीक भविष्यात विखे पाटलांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. 2026 मध्ये होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोल्हे थोरात यांची समीकरणं जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरत आहेत. अहिल्यानगर जिल्हा दूध संघ आणि जिल्हा बँकेच्या राजकारणातही विखे पाटील यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी कोल्हे गट इतर विरोधकांशी गुप्त किंवा जाहीर युती करताना दिसत आहे. त्यामुळे विधानसभा निकालाने विखे पाटील गटाला तात्कालीन विजय मिळवून दिला असला तरी विवेक कोल्हे यांनी स्वतःला एक आक्रमक आणि प्रबळ विरोधी नेता म्हणून प्रस्थापित केला आहे. हा संघर्ष आता केवळ कोपरगावपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्र बनलं आहे. जिल्ह्यातील एकमेव सत्ता केंद्र कोण यासाठी तिसऱ्या पिढीचा संघर्ष टोकाला गेलेला दिसत आहे.